हॅलो, सर्वांना नमस्कार. मला आज काहीतरी मनातलं बोलायचं आहे आणि बऱ्याच दिवसापासून मी हा बोलण्याचा प्रयत्न करत होते. परंतु कधी-कधी वाटायचं की आपण हे बोलावं की नको? बोललं तर काय होईल? ना बोललं तर काय होईल? माझ्या अगोदर या विषयावर सगळ्यांनीच बोलून झालेलं होतं. कुणी काही बोललंच नाही असा काही विचारच नव्हता. प्रत्येकानं आपल्या आपल्या समस्या मांडलेल्या आहेत. रागही व्यक्त केलेला आहे. नकारही व्यक्त केलेला आहे या गोष्टीबाबत. आणि ज्यांना ह्या सवलती मिळतात, ज्यांना हा फायदा मिळतो, त्यांनासुद्धा काही भरभरून म्हणजे खूप आमचं चांगलं केलं असं कधी वाटलेलं नाही. त्यांनी पण नकार व्यक्त केलेला होता. आणि सगळ्याच महिला या बाबतीत व्यक्त झालेल्या आहेत. मग मला वाटलं की सगळ्याच बायका व्यक्त झालेल्या आहेत, सगळ्या भगिनी व्यक्त झालेल्या आहेत. त्यांनी आपल्या मनातलं खदखदून आलेलं दुःख मांडलेलं आहे. मग काय करायचं आपण? कशाला बोलायचं? पण नाही, माझं मन मला बसूच देत नव्हतं की त्या जरी बोलल्या असल्या तरी आपल्या मनामध्ये काय आहे ते आपणही व्यक्त व्हायला पाहिजे. जे मनात वाटले ते सांगायला पाहिजे. कधी-कधी राजकारणी लोकांवर बोलायला आपल्याला नको वाटतं. कारण सर्वसामान्यांचं बोलणं हे त्यांना पटण्यासारखं नसतं किंवा त्यांच्यापर्यंत आपण बोललेल्या गोष्टी पोहोचतात असंही नसतं. परंतु जे मनामध्ये खदखदतं, जे मनामध्ये वाटतं, ते कधीतरी व्यक्त व्हावं असं जनतेला वाटल्यावाचून राहत नाही. आणि तसंच मला पण वाटलं. आता हे वाटणं कशासाठी आहे? तर हे वाटणं आहे लाडक्या बहिणीसाठी. आता लाडक्या बहिणीसाठी एक मी म्हणजे शासनाची योजना पाहिली. मोबाईलवर सगळंच काही ऐकायला मिळतं, पाहायला मिळतं. तसंच मी पाहिलं की लाडक्या बहिणीला आता 40,000चा हप्ता मिळणार आहे. खरंच त्या महिलांना किती चांगलं वाटलं असेल, किती आनंद झाला असेल. पण त्या लाडक्या बहिणीमध्ये आम्ही नाही. मग आता हा हप्ता मोठा दिला, हा त्यांना आनंदाची गोष्ट वाटणं साहजिक आहे. परंतु मला एक माझ्या मनामध्ये एक विचार येतो की खरंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना मला एक मनापासून एक विनंती करावीशी वाटते की खरंच ही आपण जी योजना चालू केलेली आहे, खरंच ही 100% फायद्याची आहे का? त्याच्यामधून काय निष्पन्न होतं? याच्यामधून महिलांचा किती विकास होतो? आणि त्या 1,500मध्ये त्यांना काय काय गोष्टी मिळतात? आता कसं आहे, इकडं 1,500 रुपये दिले महिलांना फुकटचे नाहीच, ते जनतेचेच असतात. परंतु इकडं सगळ्याच गोष्टीचे भाव वाढले जातात. त्यांना फक्त दाखवली जाते की तुम्हाला एवढा फायदा शासनाकडून मिळतोय. आणि ही गरीब जनतेला म्हणा किंवा अनपढ जनतेला शासकीय नियमातलं म्हणा किंवा त्यांच्या याच्यातलं काहीच त्यांना माहीत नसतं. त्या खुश 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 खुशच होतात. पण हा पैसा सगळा जनतेच्या पदरातलाच गेलेला असतो. टॅक्स म्हणा, बऱ्याच याच्यामधून जनतेचा पैसा शासनाकडे जमा होतो. घर टॅक्स आहे, रोड टॅक्स आहे, पाणी टॅक्स आहे, सगळेच टॅक्स जेवढे आहेत तेवढे. आणि त्याच्यामधूनच ह्या काही योजना राबवल्या जातात. आता आमचं म्हणणं असं नाही की तुम्ही तुमच्या घरातून द्या. शासनाचंच देणं घेणं जे असतं ते जनतेच्या पैशातूनच असतं. त्याला काही दुमत नाही. त्यांनी कुठून आणायचं? शासनानं तरी कुठून आणायचं? जनतेचाच पैसा जनतेला देणं गरजेचं असतं. परंतु तो नेमका कोणासाठी द्यायचा, कुणाला द्यायचा, हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री खरंच फडणवीस साहेबांनी ही योजना चालू केली आणि त्याच्या पाठीमागं अनेक प्रश्नाची उकल व्हायला चालू झाली. म्हणजे आता कोणते प्रश्न महिलांच्या मनामध्ये आले, माझ्यासुद्धा मनामध्ये आले. आणि माझ्या मनामध्ये आले म्हणूनच मी आपल्यापुढे माझी म्हणजे व्यथा मांडली आहे किंवा माझं मनोगत व्यक्त केलेलं आहे किंवा करत आहे. माझ्या मनाला वैयक्तिक प्रश्न पडतो की खरंच भावाला भांडायला काही हरकत नाही.
बहीण भावाचं भांडण किंवा घरामध्ये एकमेकांचे विचार एकमेकाला व्यक्त करणं ही काही चुकीची बाब नाही. आणि तशीच मला सुद्धा वाटलं की देवा भाऊ एक भाऊ आहे, तर बहिणीला त्यांच्यापुढे आपलं गाणं मांडायला काय हरकत आहे. मी सुद्धा एक बहीण आहे ना, पण मी त्याचा फायदा घेत नाही. मग असा एक मनामध्ये प्रश्न उद्भवला की 1,500 रुपये तुम्ही बहिणीसाठी देतात. मग कधी कधी मनाला माझ्या खूप मोठा प्रश्न पडला की आज देशामध्ये म्हणा, आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणा, किती गरिबी आणि दारिद्र्य आहे. आणि त्या दारिद्र्याच्या पाठीमागे ज्या वृद्ध महिला झालेल्या आहेत, ज्या आईच्या स्वरूपामध्ये, आईच्या रूपामध्ये, त्यांचे किती हाल होत आहेत. आजकालची तरुण पिढी आपल्या आईवडिलांना सांभाळत नाहीत. आता त्यांच्या बायकोला तर 1,500 रुपये मिळतात म्हणजे तुमच्या बहिणीला. आता ती तुमची बहीण आहे म्हणजे दुसऱ्या घरची ती सून आहे. आणि ती सून आहे म्हणजे तिला पण सासू आहे. त्या सासूची लेक आहे म्हणजे दुसऱ्या घरची सून आहे. ही कसं एक मालिका आहे. आता ह्या घरची लेक जरी असली आणि ती तुमची बहीण जरी असली तरी ती दुसऱ्या घरची सून आहे. आणि त्याच सुनेकडून किंवा लेकाकडून आपल्या सासूवर किंवा आईवर अनेक अन्याय होत आहेत. मग तुम्ही पदरचा भाऊ असून बहिणीची कीव तुम्हाला येते. मग घरातल्या वृद्ध मातापित्याची कीव सुनाला किंवा मुलाला का येत नाही, हा एक मोठा प्रश्न आहे. आणि याच्या पाठीमागचं दुसरं अजून एक कारण आहे की मी एक प्रश्न विचारू इच्छिते देवाभाऊंना की तुम्ही फक्त बहिणीचाच विचार का केला. माझ्या मनामध्ये खूप दिवसांनी ही गोष्ट खदखदत होती आणि ती मी आज व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. फक्त तुम्ही बहिणीचाच विचार का केला. बहिणीच्या पाठीमागे आईचा विचार तुमच्या मनात आला नाही का? भावाचा विचार आला नाही का? त्याच घरातली बहीण, त्याच घरातली आई, त्याच घरातला भाऊ. मग एका घरातलं हे सगळं कुटुंब असताना तुम्हाला फक्त बहीणच का दिसली? तुम्हाला त्या वृद्ध आई तुमच्या नजरेसमोर आलीच नाही का? आता समजा ह्या 1,500चा जो हप्ता आहे त्याच्याऐवजी जर तुम्ही 5,000चा हप्ता करून त्या वृद्ध महिलेला घरातल्या जर दिला असता तर तिनं आनंदात आज घरामध्ये आपल्या 4 घास सुखानं खाल्ले असते. जे मुलं आज घराच्या बाहेर आपल्या आईला हाकलून देतात, अक्षरशः मारतात, तुम्ही इंस्टाग्रामवर व्हिडिओ बघा, डोळ्यात पाणी येतं आणि पटकन ते वरीसारखं असं वाटतं, बघा वाटत नाही, पोटात आग पडते. मग हे चित्र तुमच्या डोळ्यासमोर कधीच येत नाही का? ही झाली त्यांच्या मदतीची गोष्ट. बहिणी ह्या धट्टाकट्टा असतात. नवऱ्याच्या घरी नवऱ्याच्या जीवावर त्या सुखासमाधानानं आपलं पोट भरतात, आपली उपजीविका चालवतात, मुलाबाळांचं जसं जमत तसं उदरनिर्वाह करतात. ही गोष्ट खरी आहे. पण ज्या आईच्या हातामध्ये पायामध्ये कंपनं सुरू झालेली आहेत, ते 90, 80, 70 वर्षाची झालेली आहे. तिला काम होत नाही घरातलं किंवा बाहेरचं. आणि अशा वयामध्ये त्या मुलांना आणि त्या सुनेला त्या घरातल्या वृद्ध स्त्रीची गरज वाटत नाही. आणि म्हणून त्या घराच्या बाहेर त्यांना हाकलून देतात, अगदी मारहाण करून सुद्धा. काही मुलं तर वृद्धाश्रमामध्ये आपल्या आईला नेऊन सोडत आहेत. काही लोक सोडायचा प्रयत्नही करत आहेत. मग हे मला विचारायचं आहे देवाभाऊंना की ह्या सगळ्या लाडक्या बहिणीच्या योजना बंद करा. त्यांना देणारा 1,500 किंवा 40,000 हे पैसे त्यांना देऊच नका, माझं ठाम मत आहे. आणि तोच त्याच्यामध्ये वाढ करून या वृद्ध महिलेंना तुमच्या आईला द्या. तुमची म्हणजे तुमची आई मी म्हणत नाही, माझ्यावर आक्षेप घेतला जाईल. तुमची आई म्हणजे जी तुमची बहीण आहे लाडकी, त्या बहिणीच्या आईला, म्हणजे तुमची पण आई झाली ना, असा माझा अर्थ झाला. मग त्या जर आईला दिला तर तुम्हाला लाख मुलाचा ती आशीर्वाद देईल आणि याच्याहून तुमचं अजून भलं होईल. अजून एक गोष्ट माझ्या मनामध्ये आली. जे बेकार मुलं आहेत, शिक्षण तर पूर्ण झालेलं आहे, डिग्र्या घेतलेल्या आहेत,
IIT होऊन सुद्धा बसलेले आहेत, UGC केलेलं आहे, काही करत आहेत, पण त्यांना नोकऱ्या नाहीत, ते बेकार आहेत, नोकरीपासून वंचित आहेत, त्यांना आज रोजगाराची गरज आहे. मग अशा मुलासाठी तुम्ही काय केलं? त्यांच्यासाठी पण जागा काढा, त्यांच्यासाठी पण नोकर भरती काढा, त्यांच्यासाठी पण त्यांना कुठंतरी पोटापाण्याचा प्रश्न निर्माण करून द्या. तुम्ही फक्त बहिणीचीच का एवढी माया करता? लाडकी बहीण, लाडकी बहीण, लाडकी बहीण हे ऐकून ऐकून कानं आमचे किट्ट झालेली आहेत. लाडक्या बहिणीशिवाय तुम्हाला इतरत्र काही दिसतच नाही का, असं कधी कधी वाटायला लागतं. हा झाला रोजगार नसलेल्या मुलांचा प्रश्न. पहिला प्रश्न झाला वृद्ध मातेचा प्रश्न. आता तिसरा अजून एक प्रश्न आहे. ह्या 1,500 लाडक्या बहिणीला देण्याच्या ऐवजी ह्या योजना बंद करून तुम्ही वृद्धाश्रमाची वाढ करा. कारण ते वृद्धाश्रम चालवणारे बिचारे, जे जन्म दिलेल्या लेकाला मया आली नाही, जन्म दिलेल्या लेकीला मया आली नाही, लेक तर काय दुसऱ्याच घरची असते, सासू सासऱ्याच्या जीवावर किंवा त्यांच्या मनावर तिचं जगणं असतं. तिला आपला स्वतंत्र अधिकार नसतो की आपण आपल्या आईवडिलांना आपण सांभाळावं, कारण तिच्या जीवनाचा प्रश्न त्यांच्या हातात असतो. मग मला ही एक गोष्ट सांगायची आहे, वृद्ध आश्रमामधले लोक कितीतरी आपुलकेनं आणून सोडलेल्या म्हाताऱ्या लोकांची सेवा करतात आणि त्यांचं जीवन जगण्यासाठी त्यांच्या मध्ये आनंद निर्माण करतात आणि त्यांचं जगणं सुकर करतात. मग ह्या मुलांना जन्म देऊन उपयोग काय? द्यायचा कशासाठी जन्म? बरेच मनाला असे खूप काही प्रश्न पडतात आणि त्या प्रश्नाची प्रत्येक उकल होईलच आणि शासनाची उकल करलच अशी अपेक्षा कधीच वाटत नाही. कारण कोणतंही शासन असो, त्यांना फक्त मत घेणं, आपलं शासनाची आपल्या म्हणजे पक्षाची उंची वाढवणं आणि आपला फायदा कुठं होईल ह्याच्या शोधात असणं, हेच त्यांचं एकमेव कारण असतं. आणि जनतेला दाखवण्यासाठी थोडंफार काम करतात, करत नाहीत असं नाही, पण 100 एक 30-40% म्हणा की. तर मला वाटतं एकच काम करावं देवाभाऊनी. एक तर वृद्ध महिलांना मानधन चालू करा. निराधाराला केलेलं आहे ते मला माहीत आहे, पण त्या निराधाराची पगार 4-4, 6-6 महिने होत नाही. त्यांनी त्या 6 महिन्याच्या कालावधी पोटाला खायचं काय? आणि स्वतःची मुलं आणि सुना त्यांना सांभाळत नाहीत. मग त्यांनी जायचं कुठं? मग त्यांना वृद्धाश्रम सुद्धा कुण्या माता लोकांना माहीत नसतं आणि म्हणून ते काही वेळेला अन्न म्हणून तर पडून रस्त्यावर म्हणा, घराच्या बाहेर म्हणा, कुठंतरी बस स्टँडवर म्हणा, स्वतः संपतात. कारण त्यांना मार्गच दुसरा कोणता सापडत नाही. आणि जीव हा मुंगी किंवा किडा नाही, तो लगेच पायानं रगडून टाकावा आणि त्याचा अंत करावा. म्हणतात ना, जीवन हे खूप अनमोल आहे आणि त्याला खूप चांगल्या प्रकारे जपावं. पण जपायचं कसं? ज्यावेळेस आपण तरुण असतो, आपल्या हातात सगळं काही असतं, मुलं बाळं लहान असतात, त्यापर्यंत आपलं आयुष्य चांगलं असतं, आपण आपल्या हातातलं असतं म्हणून आपण सगळं काही चांगलं जगतो. पण ज्यावेळेस त्या हातातलं सगळं निसटतं, मुलं बाळं मोठी होतात, नोकरीच्या निमित्तानं आईवडिलांना गावाकडे सोडून जातात आणि ते आपल्या आयुष्यामध्ये मग्न होतात, त्यावेळेस आईवडिलांनी काय करायचं? त्यांच्या गुडघ्यात अवसान आहे तोपर्यंत ते स्वतःचं पोट भागवतील, स्वतःची काळजी घेतील. पण ज्यावेळेस त्यांच्या अंगातलं अवसानच सगळं कमी झालं, त्यावेळेस त्यांनी काय करायचं? बरेच असे प्रकरण आहेत की असं त्यांचे व्हिडिओ असं बघायला सुद्धा नको वाटतं. म्हणून मला एक विनंती करावीशी वाटते शासनाला की तुम्ही या वृद्ध महिलांना सांभाळण्यासाठी, समजा अजून एक प्रश्न उद्भवतो की तुम्ही त्यांच्या पगारी जरी चालू केले आणि त्यांच्या अंगामध्ये अवसानच नाही की ते 2 भाकरी करून आपण खाव्यात, तर त्यांनी तेव्हा काय करायचं? म्हणून मला वाटतं की भरभरून तुम्ही वृद्ध आश्रम निर्माण करा. आता कुणी म्हणेल की वृद्धाश्रम कशाला निर्माण करायचे आहे, मुलाबाळांना सांभाळायचं म्हणून सांगा.
आता स्वतःलाच आकली नसतील तर सांगायचं दुसऱ्याने कुठपर्यंत. मग घोड्याला आपण काय करतो, पाण्यापर्यंत नेऊन पोहोचवतो पाणी पिण्यासाठी. पण पिणं किंवा न पिणं त्याचंच असतं ना, त्याचं स्वतंत्र व्यक्तिमत्व. त्याला प्यायचं का न प्यायचं त्यानंच ठरवायचं असतं. म्हणून ज्याला आईवडिलाविषयी प्रेम आहे, आपुलकी आहे, त्यांनी आपल्यासाठी केलेल्या कष्टाची जाण आहे, त्या मुलांना आईवडिलाला सांभाळा असं सांगण्याची गरज लागत नाही. आणि मी देशातल्या सगळ्याच म्हणजे तरुण पिढीला मी दोष देत नाही. 100रातले 10 लोक चांगले आहेत, पण 90% लोक अशीच आहेत की ज्यांना आपल्या आईवडिलाचा बोजा वाटतो, अडचण वाटते, आणि ते अडगळीचं सामान आहे असंच त्यांना वाटायला लागतं. म्हणून मी महाराष्ट्र शासनाला अशी विनंती करते की खरंच तुम्ही वृद्धाश्रमाची संख्या वाढवा आणि वृद्धाश्रमाला तुम्ही भरमसाठ निधी द्या. आणि जेवढ्या काही म्हणजे बिनआधारी भगिनी माता आहेत, ज्या की लेकाने ठोकरलेल्या आहेत, ज्या की सुनानी नाकारलेल्या आहेत, ज्या मुलांनी घराच्या बाहेर त्यांना काढलेलं आहे, असा सर्वे करा आणि त्या मातांना गोळा करून तुम्ही वृद्धाश्रमामध्ये आधार देण्याचा प्रयत्न करा. असा वैयक्तिक बरेच लोकांनी वृद्धाश्रम काढून त्यांना आधार देण्याचा प्रयत्न करत असतील. त्या लोकांची मी खरंच त्यांना धन्यवाद देते. पण त्यामध्ये शासनाचंही काही काम आहे. शासनानंही याच्याकडे लक्ष द्यावं आणि जास्तीत जास्त वृद्ध महिला कशा सुखी होतील आणि त्यांच्या आयुष्यातलं दुःख कसं कमी करता येईल याच्याकडे सुद्धा देवाभाऊ तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. फक्त बहीण 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 म्हणू नका, 40,000 रुपये त्यांना देऊ नका. मला तर वाटतं त्यांचा 1,500चा हप्तासुद्धा तुम्ही कायमस्वरूपी बंद करा आणि त्यांच्या घरातल्या बेकार एखादा शिकून बसलेला मुलगा असेल त्यांना नोकरी देण्याचा प्रयत्न करा. कारण एक मुलगा नोकरीला गेला तर त्याचं कुटुंब तरी सुखी होईल. हेच मला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून साहेब सांगायचं होतं, ते मी सांगून झालेलं आहे. आता याच्यावर विचार करणं न करणं ही शासनाचं काम आहे. त्यांना जर खरंच ही गोष्ट माझी खरी वाटली किंवा खरंच ह्या गोष्टीमध्ये काहीतरी सत्यता आहे आणि जर सत्यता नाही असं जर वाटलं तर त्यांनी पडताळून पाहावं आणि प्रत्येक वृद्धाश्रमाला भेट द्यावी आणि त्यांच्या समस्या जाणून घ्याव्या. तेव्हा तुम्हाला कळेल की वृद्धाश्रमामध्ये वृद्ध माता काय येते. आणि ह्या जेव्हा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला स्वतःला ऐकायला मिळेल, कळेल, त्यावेळेस तुम्हालाही खरंच वाटेल की खरंच आपल्या महाराष्ट्रामध्ये वृद्ध माता भगिनीची किती वाईट अवस्था आहे, किती बेकार परिस्थिती आहे. आणि जे मुलं आपल्या आईवडिलाला सांभाळत नाहीत, मी त्या मुलांसाठी तर मी त्यांच्या आयुष्याचा धिक्कार करते. लक्षात ठेवा, जे तुम्ही आपल्या आईवडिलाबरोबर करता तीच परिस्थिती उद्या तुमच्यावर येणार आहे. लक्षात ठेवा. 4 दिवसाचं जिंदगी आहे, कोण कधी जाणार याची गॅरंटी नाही. तर तुम्ही आपल्या आईवडिलांना छळू नका, त्यांना घराच्या बाहेर काढू नका, त्यांना वृद्धाश्रमामध्ये नेऊन सोडू नका. आणि जशी आपल्याकडे चटणी भाकर साधीसुधी मिळेल तसं त्यांना आपल्याबरोबर जीवनाचा शेवट करेपर्यंत सांभाळा. कारण किती जरी मुलं झाले तरी ते आईवडिलाला जड नसतात. लहानपणी किती जरी मुलांनी त्रास दिला तरी आईवडील त्यांचा सांभाळच करतात. त्यांचं हागलं मुतलं करून त्यांना रेगा रूपाला लावून मोठं करून त्यांच्या आयुष्यापर्यंत आणून ते सोडतात. त्यावेळेस त्यांना ते कधीच जड होत नाहीत. परंतु ज्यावेळेस मुलं कमाई करतात, आपली बायको आपल्या घरात येते, त्यावेळेस मात्र आईवडिलाची अडचण होते आणि मग ती भावाभावामध्ये हेवे दावे करतात. तुझ्याकडे 1 वर्ष ठेव, माझ्याकडे 1 वर्ष ठेव, तुझ्याकडं 6 महिने ठेव, माझ्याकडं 6 महिने. अरे बाबा, का आईवडिलांनी कशी तुमची वाटणी कधी केली का? तुम्हाला कोणाकडे कधी ठेवलं का? मग आईवडिलाला वाटणी करायचा तुमचा काय अधिकार आहे? तुमच्यासारखे लेख खरं तर मेलेले बरे, जे आईवडिलाला सांभाळत नाहीत, जे वृद्धाश्रमामध्ये नेऊन सोडतात. तुमच्या जिंदगीवर. म्हणून मला पुन्हा एकदा विनंती करावीशी वाटते. खरंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ, तुम्हाला एक विनंती आहे हात जोडून माझी,
की प्रत्येक वृद्धाश्रमाला भेट द्या, तिथं त्यांचं सुखदुःख जाणून घ्या. आणि खरंच जिथं जिथं गरज आहे वृद्धाश्रमाची तिथं वृद्ध आश्रम देण्याचा प्रयत्न करा आणि त्यांना भरमसाठ निधी द्या आणि त्यांचं जीवन सुखकारक जगण्यासाठी आणि त्यांच्या जीवनामध्ये आनंद देण्यासाठी तुम्ही सहभागी व्हा, त्यांना सहकार्य करा. एवढंच मला सांगायचं होतं. खरंच माझ्या व्हिडिओमध्ये मी कोणाची मन वगैरे दुखायचा प्रयत्न केलेला नाही. ज्यांच्या चुका आहेत त्यांच्या चुका असतील, त्याच्यात काय वाईट वाटण्याची काय गरज आहे. आणि ज्या मुलांनी आईवडिलाला असं सोडलेलं असेल आणि त्यांना माझे शब्द टोचले असतील तर टोचू द्या, पण त्यांनी हे चूक पुन्हा करू नका. तुम्हाला उद्या वेळ तीच आहे. माझं खरंच व्हिडिओवर विचार करा आणि याच्यावर बरोबर योग्य ती कार्यवाही करा. भाऊ, एवढंच माझं तुम्हाला सांगणं आहे. धन्यवाद. आणि माझा जर व्हिडिओ कुणाला आवडला असेल, मी काय बोलले ती खरं आहे हे जर कुणाला वाटलं असेल तर खरंच लाईक करा, भरभरून शेअर करा, पुढे पाठवा. प्रत्येकाला माझ्या व्यथा ऐकू द्या आणि त्याच्यावर काय प्रतिक्रिया आहे ते कमेंटद्वारे मला सांगा. मी आपल्या कमेंटची वाट पाहीन. धन्यवाद.